पश्चिम महाराष्ट्राच्या जवळपास सर्व जागा महाविकास आघाडी जिंकत आहे। कोणी काही म्हणत आहे, पोलीस बळाचा वापर करतायत। पंतप्रधान मोदी येऊ द्या, अमित शहा येऊ द्या, कोणी येऊ द्या, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही एकजुटीनं काम करतोय। मावळमध्ये सुद्धा संजोग वाघेरे पाटील हे भरघोस मतांना निवडून येतील। जिथे जिथे गद्दार असणार त्याला धडा शिकवणार। नांदेडचा एक उमेदवार भाजपला घेतलाय, पण तरी सांगतो नांदेडमध्ये महाविकास आघाडीच निवडून येईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। सर्व महाविकास आघाडीतले सहकारी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील आणि आपण सर्व पत्रकार बंधू, आज सकाळपासून मी या भागामध्ये आहे। विशेषतः बारामती, पुणे जिल्हा। आज सकाळी सासवडला मोठी सभा झाली। माननीय शरद पवार साहेब होते बारामती मतदारसंघासाठी। परवा स्वतः उद्धव ठाकरे येतात खडकवासला, तिथे सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी। त्यानंतर मला वाटतं 8 तारखेला इथे आपल्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे साहेब येतात। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसाठी अत्यंत सकारात्मक असं वातावरण आहे आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्व जागा महाविकास आघाडीचे उमेदवार हे घवघवीत यश प्राप्त करतात। अगदी पुण्याची जागा सुद्धा चांगल्या लढतीमध्ये आहे आणि काँग्रेसचे उमेदवार धनगेकर हे सुद्धा निकालात पुढे गेलेले आपल्याला दिसते। आता कोणी काही टीका करतील, धमक्या देत आहेत काही लोक इथे बारामतीमध्ये, शिरूरमध्ये पोलिसी बळाचा वापर केला जातो आहे। त्याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती वाटते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतेक प्रत्येक मतदारसंघामध्ये आता आपलं घरच घेतलेलं आहे महाराष्ट्रात। त्यांना देशात दुसरं काही विशेष काही काम राहिलं असं दिसत नाही। विशेषतः महाराष्ट्रामध्ये 48 जागा या देशामध्ये परिवर्तन घडवू शकतील ही त्यांना भीती आहे। त्याच्यामुळे या 48 जागांमध्ये त्यांचा जीव अडकलेला आहे। पण नरेंद्र मोदी येऊ द्या, अमित शहा येऊ द्या, आणखी काही होऊ द्या, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे किमान 35 जागा, 35 अधिक लोकसभेच्या जागा निवडून आणून हा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीमध्ये इतर अनेक घटक पक्ष आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळे हातात हात घालून काम करतो। उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत, आम्ही पक्ष विचारत नाही। महाविकास आघाडी या मतदारसंघात सुद्धा, मावळमध्ये सुद्धा संजोग वाघेरे पाटील हे मोठ्या फरकाने ही लोकसभा निवडणूक जिंकतील आणि जिथे जिथे शिवसेनेशी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी गद्दारी केलेले लोक आहेत, जे निवडणूक लढतायत, त्यांचा पराभव करणं हे महाविकास आघाडीचं पहिलं ध्येय आहे। या महाराष्ट्रामध्ये परत कोणताही आमदार, खासदार विकत घेतला जाऊ नये, ही गद्दारीची कीड आताच समूळ नष्ट केली पाहिजे। या मताची तिन्ही पक्ष आहेत। नांदेडला अशोक चव्हाण यांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं, पण मी तुम्हाला खात्रीला सांगतो
ज्या एका जागेसाठी नांदेडच्या अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात घेतलं खोललं, ती नांदेडची जागा सुद्धा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराभूत होताना मला दिसतात. बोला काय आहे पुढे? आता असं म्हटलं की मावळवरती जागा सुद्धा जर संख्या बघितली आमदार असेल किंवा ज्या महापालिकेत सत्ता असेल ते आकड्यामध्ये ते शक्तिशाली दिसत आहेत. कसा हा फरक तुम्ही आमदारांचे आकडे बघणार की मतदारांचे आकडे पहा? आता बारामती लोकसभा मतदारसंघातले बरेचसे आमदार अजित पवारांबरोबर गेले ना. शिरूर लोकसभा मतदारसंघातले गेले बरेचसे आमदार. पण हे दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस पक्ष जिंकणार. सुप्रिया सुळे यांचा विजय हा महाराष्ट्रात विक्रमी मताने होईल असं वाटतं. आमदार जातात पण त्यांना आमदार करणारी जनता जी आहे त्यांनी पक्षांतर केलेलं नाहीये. ते आहेत तिथे मूळ जागेवरच आहे. आपण म्हटलं की 35हून अधिक जागा ज्या आहेत महाविकास आघाडी जिंकेल. दुसरीकडे असं पाहायला मिळतं की निवडणूक आयोगाकडून काही नोटिसा पाठवण्यात येत आहेत, जसं की राजे निंबाळकर त्यांना खर्चाबाबतीत नोटिसा पाठवण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाचं एकूण वागणं महाराष्ट्रात कसं? निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच आहे. एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे भाजपची शाखा आहे ती सध्या. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग या एकेकाळी निष्पक्षपणे काम करणाऱ्या संस्था होत्या. या संविधानिक संस्था आहेत. पण गेल्या 10 वर्षामध्ये निवडणूक आयोगाचं खाजगीकरण झालं. ही संस्था भाजपा चालवतात. या संस्था तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता? नरेंद्र मोदी हे या क्षणी प्रधानमंत्री नाही. आचारसंहितेमध्ये कोणी मंत्री नसतो, कोणी खासदार नसतो, कोणी मंत्री अथवा राष्ट्रपती एक वेगळं पद आहे. पण हे महाशय सरकारी फौजफाटा घेऊन विमान हेलिकॉप्टर घेऊन प्रचार करतायत एका पक्षाचा. हा आचारसंहितेचा भंग आहे. इंदिरा गांधींनी 1975च्या आधी एका निवडणुकीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा वापर केला प्रचारासाठी, म्हणून त्याला पंतप्रधान पद गमवावं लागलं होतं. हे लक्षात घ्या. तो सरकारी यंत्रणेचा गैरवापर ठरला तेव्हा, आणि अलाहाबाद हायकोर्टाला त्यांच्या विरुद्ध निकाल देऊन त्यांना राजीनामा द्यायला लागला. ही परिस्थिती जर आता पाहिली तर आजचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा गुलाम झालेला आहे.